नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील आवास गावचे शिल्पकार स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे यांच्या 21व्या पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न. या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारेपाट न्यूज, महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर. आणि समाजाची प्रगती करायची असेल तर हाती सत्ता असावी, हा प्रामाणिक आणि उदात्त हेतू मनात ठेवूनच त्यांनी राजकारण केले. त्या काळी गावातील माता भगिनींना विहिरीवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राणेशेठ यांनी गावात मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लावले. राणेशेठ यांनीही दादांना शेवटपर्यंत साथ दिली. ग्रुप उर्फ दादा यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. दादांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे व निकटचे संबंध होते. समाजकारणातून विश्व निर्माण करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राणेशेठच. आर्थिक प्रगती झाल्यानंतरही राणेशेठ आपले जुने दिवस विसरले नाहीत. म्हणूनच प्रत्येक गरीब व्यक्तीविषयी त्यांच्या मनात विलक्षण आपुलकी होती. राणेशेठ म्हणजे अन्यायाविरुद्ध चीड, सत्कृत्यावर श्रद्धा, प्रेमळ व समाजसेवी स्वभाव अशा विविध पैलूंनी समृद्ध व्यक्तिमत्व. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि गावातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं महान कार्य केलं. कर्तव्यदक्ष आणि महत्वाची बाब म्हणजे विचार कृतीत उतरवणारे लाडके नेते अशी सर्वत्र त्यांची ओळख होती. समाजाची तळमळ, बांधिलकी असलेला, गोरगरिबांच्या प्रश्नांची आणि अडचणींची, समस्यांची जाणीव असलेला, दिलदार मानाचा, लोकांच्या हृदय सिंहासनावर प्रेमाचं अधिराज्य गाजवणारा प्रेमळ व दमदार माणूस अशी राणेशेठ यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्याजवळ एखादं काम किंवा मदत मागण्यासाठी गेलेला माणूस कधीही रिकाम्या हाती परतला नाही. प्रत्येक माणसाविषयी त्यांच्या मनात प्रेम, आपुलकी, आत्मीयता होती. त्यामुळेच त्यांनी असंख्य माणसे जोडली. समाजाप्रती, गरीब व्यक्तीप्रती त्यांची जी तळमळ होती ती न विसरता येण्यासारखी आहे. गरिबीने ते लाजले नाही, श्रीमंतीने माजले नाही. आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग आले, पण त्या प्रत्येक प्रसंगाला तेवढ्याच धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती त्यांच्या ठाई होती. राणेशेठ यांचं स्वतःचं भलेपण, सौजन्य आणि चारित्र्य इतके विलक्षण आकर्षक होतं की त्यांच्याबद्दल नेहमीच प्रत्येकाला आत्मीयता वाटायची. राजकारणात आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिनिधित्वाने त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटवली. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठ घडवला. राणेशेठ यांना वाचनाची खूप आवड होती. नित्यनेमाने ते वर्तमानपत्राचे वाचन करून आणि दूरदर्शनवरील बातम्या ऐकून रोजच्या चालू घडामोडी जाणून घेत असत. त्यांची स्मरणशक्ती इतकी प्रचंड गांगी होती की अनेकांचे फोन नंबर त्यांचे तोंडपाठ होते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक सहाय्य केले. पंचक्रोशीत होणाऱ्या कुस्ती, कबड्डी राहू नये म्हणून त्यांची असणारी तळमळ त्यांच्या शब्दातून व कार्यातून जाणवली. रायगड जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था आवास सासवणे झोपडी रहिवासी हितवर्धक मंडळाचे ते सर्व होते. आधारस्तंभ होते. संस्थेने यशाची मोठी गगनभरारी घेतली, त्याचे पूर्ण श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे संस्थेच्या नावलौकिकात निश्चितच फार मोठी भर पडेल. विद्यालयात होणाऱ्या विविध सभा, स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव व इतर सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वांना प्रोत्साहन देत, आर्थिक सहाय्य करत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या तर ते त्याची जातीने विचारपूस करून त्याला मदत करत. कोकण एज्युकेशन सोसायटी या रायगड जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये ते अनेक वर्ष संचालक पदावर कार्यरत होते. तिथेही त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. क्रीडा क्षेत्राविषयी सुद्धा त्यांना अतिशय तळमळ होती. अनेक क्रीडा मंडळांना व खेळाडूंना ते दूर करत. फक्त बोलून समाजसेवा होत नसते, आधी केले मग सांगितले हा संदेश राणेशेठ यांनी वेळोवेळी. ते शालेय घटकांचा एक आधारस्तंभ होते. काही व्यक्तींचा एखाद्या ठिकाणी जुळलेला समाज 2 वेळा अंतिम विजेतेपद तर 1 वेळा तृतीय क्रमांक पटकावला. पुण्यतिथीसाठी जमलेला आहोत. प्राथमिक शाळा आवास या शैक्षणिक संकुलात स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या रंगमंचावर जमलेल्या सर्व उपस्थितांचे मी शब्द. यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1943 रोजी आवास या गावी झाला. सुरुवातीचे दिवस खूप हालाकीचे काढले, पण तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. आपल्या प्रपंचाच्या बरोबर त्यांना स्वर्गीय ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्यासारखे गुरु लाभले. त्यांच्या सहवासात राहून राजकारण करत एक निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा हे शेवट. शेतकऱ्यांची पाण्याची टंचाई, भीषण समस्या सोडवण्यासाठी त्यांनी
स्वजलधारा या योजनेतून कायमस्वरूपी पाणी टंचाईची पोचपावती म्हणून आपल्या सर्व संस्थेच्या त्या शाळेला स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा आवास असे नाव दिले. हीच ती वास्तू आणि हीच ती शाळा. त्यांच्या पश्चात सध्याचे अध्यक्ष श्री रणजितदादा राणे, माजी सरपंच श्री अभिजितदादा राणे आणि सर्व कार्यकारी मंडळ यांनी त्यांच्या नावाने जे इंग्रजचे रोप लावले होते त्याचे वटवृक्ष करण्याचे काम आता हे सर्व पदाधिकारी करत आहेत. म्हणून आसादू रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारी सभासद त्यांचे मी सर्वांना धन्यवाद देते. आणि अशा या थोर समाजसेवा व्रतयोगीची प्राणज्योत आजच्या दिवशीच म्हणजे 30 मार्च 2005 रोजी मावळी त्यांची आठवण म्हणून आज आपण प्रभाकर सदाशिव राणे यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्याल अशी माझी नम्र विनंती. स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1943 रोजी झाला. ग्रुप ग्रामपंचायत आवाजचे सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी त्यांनी बरेच वर्ष योगदान दिले. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. दिलखुश क्रिया मंडळ आवाजचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी रायगड जिल्हा असोसिएशन कार्यवाह म्हणून काम पाहिले. तसेच आवाज, सासवणे, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. अखेर 30 मार्च 2005 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझे 2 शब्द संपवते. तुझा माझा देवा हरे वैरंगा, तुझा माझा देवा हरे वैरंगा, दुःखाचे डोंगर दाखविसे, दुःखाचे डोंगर दाखविसे, दाखविसे. तुझा माझा देवा हरे वैरंगा, तुझा माझा देवा हरे वैरंगा, तुझा माझा देवा हरे वैरंगा. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कुमार अंशुमन अभिजित राणे यांच्या परवानगीने आपण पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. यानंतर मान्य सर्वात प्रथम स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुमन अभिजित राणे सर, आवाज सासवणे धोकडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट श्री जयंत चिवळकर साहेब, संस्थेचे खजिनदार सन्मान्य श्री सुवर्ण कांबळे साहेब, संस्थेचे सचिव सन्मान्य श्री प्रभाकरजी म्हात्रे साहेब, संस्थेचे कार्यकारी सदस्य सन्मान्य श्री दीपक बंधू, श्री सुधीर राव साहेब, श्री अनिल राव साहेब, उपस्थित सर्व ग्रामस्थ, बाबासाहेब नाझरे हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक सन्मान्य श्री भगत सर, नवनिर्वाचित पंचायत समिती उपसभापती सौ प्रिया प्रमोद भगत मॅडम, त्याचबरोबर जर ताकद असेल आणि योग्य नियोजन असेल तर खरं म्हणजे या मनगटाच्या जोरावरती विकास म्हणजे काय, यशस्वी पुरुष म्हणजे काय, हे प्रामुख्याने आजच्या युगामध्ये आपण आवाज सासवणे धोकडे रहिवासी हितवर्धक मंडळाची कार्यकारी समिती पाहिल्यानंतर, त्याचबरोबर आवाज गावचा या ठिकाणी विकास पाहिल्यानंतर मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, प्राथमिक शाळा असेल, दवाखाना असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी अलौकिक असं कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय प्रभाकर शेठ असे होते. खरं म्हणजे या ठिकाणी सामाजिक वारसा या ठिकाणी त्यांना लाभलेला आहेच आहे. मला विशेष अभिमान पण वाटतं आजच्या अध्यक्षांचा का 3री पिढी या ठिकाणी खरं म्हणजे तेच कार्य पुढे नेण्याचं कार्य या ठिकाणी करते. आजच्या कार्यक्रमाच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मानशील रणजित राणे असेल, अभिषेक राणे असेल, त्याचबरोबर अभिलाषा मॅडम असेल किंवा पूर्णपणे कार्यकारी मंडळ यांचं देखील या ठिकाणी त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खरं म्हणजे राजकारणासाठी राजकारण त्यांनी कधीच केलं नाही. राजकारण करून मात्र समाजकारण काय म्हणतात हे मात्र प्रभाकर शेठ यांनी केलं. खरं म्हणजे मला आठवते की कृती सत्र विद्यालयामध्ये होतं, माझ्या मते प्रकाश राणे सरांना आठवत असेल तर
आजोबा या ठिकाणी त्यांच्याच उपस्थितीमध्ये माझी या शाळेमध्ये या ठिकाणी 1998 साली मुलाखत झाली आणि असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी मी पाहिलं की कोणताही एखादा निर्णय असू द्या तो निर्णय या ठिकाणी लांब ठेवायचा नाही. 2 मिनिटांमध्ये 4 मिनिटांमध्ये त्याचा लगेच सोक्षमोक्ष त्याचा एंड करायचा. 2-3 या ठिकाणी घटनाविषयी सांगाव्याशा वाटतात. मला आठवते या ठिकाणी बापट सर मुख्याध्यापक होते आणि काही तांत्रिक कारणामुळे 2000-2001 साली या ठिकाणी स्नेह संमेलन रद्द करण्यात आलेलं होतं आणि ही वार्ता या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली की गॅदरिंग किंवा जो अत्यंत असणारा एक घटक त्या काळामध्ये होता तर गॅदरिंग रद्द का, तर याच्यावर या ठिकाणी थोडंसं वादविवाद झालं आणि स्वतः शेठ यांनी मला फोन केला, सर नेमका काय प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम काही नाही म्हटलं, पण काही तांत्रिक कारणामुळे मुख्याध्यापकांनी गॅदरिंग रद्द केलेले. स्वतः या ठिकाणी शेठ शाळेमध्ये 1-2 मिनिटांमध्ये आले आणि बापट सरांना थोडंसं जरा आवाज वाढवून या ठिकाणी बोलले का गॅदरिंग व्हायला पाहिजे. कारण का तर त्या काळामध्ये या ठिकाणी करमणुकीची साधनं या गावामध्ये तशी काही नव्हती. आजच्या गावामध्ये जसं मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, पण त्या काळामध्ये मुलांना अत्यानंद देणारी एकच गोष्ट वाट बघत असायची का कधी या ठिकाणी गॅदरिंग येईल, कधी या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन असेल, कधी प्रामुख्याने विद्यालयाच्या शैक्षणिक सहली असतील, याची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी. आणि त्यामुळे या ठिकाणी रद्द केलेली गॅदरिंग एक 8 दिवसामध्ये पुन्हा या ठिकाणी गॅदरिंग झाली. याचं संपूर्ण श्रेय या ठिकाणी त्या काळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रभाकरजी शेठ यांना जातं. 2-3 घटना मित्रांनो, 21व्या पुण्यतिथी निमित्त स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. नम्र विनंती. स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे साहेब यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1943 रोजी झाला. सुरुवातीचे दिवस त्यांनी खूप हालाकीत काढले, पण ते तेवढ्या थांबले नाही. त्यांनी आपल्या प्रपंचाबरोबरच गावाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आपल्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 2013 साली धोकवडे येथे चालू असणारी कोएसो प्राथमिक शाळा मुलांच्या सोयीसाठी आवास येथे आणून शाळेला स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा आवास असे नाव दिले. मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. एक थोडासा एक आदर्श मार्गदर्शन त्यांच्याकडे ते पाहायचं, त्यांच्या पावला पाऊल ठेवून या ठिकाणी प्रामुख्याने सामाजिक कार्य त्यांनी केलं. खरं म्हणजे या ठिकाणी जसं विद्यालयामध्ये शिक्षकाची नेमणूक झाली का निवृत्तीची तारीख कळते, तसंच या ठिकाणी नियतीचा हा खेळ आहे का ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी नियतीने आपल्या मृत्यूची तारीख देखील ठरवलेली असते. आणि असं हे उत्तुंग असलेलं व्यक्तिमत्व खरं म्हणजे आजच्या दिवशी 30 मार्च 2005 रोजी ते वैकुंठवासी झाले. आणि त्यामुळे या ठिकाणी खरं म्हणजे जसं भगत सिंग आता वर्णन केलं की खरोखर या ठिकाणी दुःखद अशी घटना आवाज गावाला या ठिकाणी मोठा एक धक्का बसल्यासारखं का एवढं सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेले आहे. पण या ठिकाणी पावलावर पाऊल ठेवूनच या ठिकाणी रणजित राणे असतील, त्याचबरोबर अभिषेक राणे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आता नवीन जस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंशुमन राणे हे खरं म्हणजे आजही तेच कार्य वाचा पुढे चालू ठेवत आहेत. एवढ्या पंचक्रोशीमध्ये नसेल एवढे प्राथमिक शाळेला एवढे विद्यार्थी आपल्या स्वर्गीय प्राथमिक शाळा आवास या ठिकाणी याचं संपूर्ण श्रेय खरं म्हणजे स्वर्गीय प्रभाकर शेठ यांना जातं आणि आजची कार्यकारिणी जी आहे या कार्यकारिणी जातं. उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्र, स्वर्गीय प्रभाकरजी राणे यांच्याबद्दल बोलायचं झाले तर माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आवाज ससोने धोकवडे रहिवासी हितबंधक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट चौलकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार अंशुमन अभिजित राणे सर, आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री प्रभाकरजी म्हात्रे, संस्थेचे खजिनदार सन्माननीय सुवर्णजी कांबळे साहेब, 21वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय प्रभाकरजी राणे म्हणजेच राणेशेठ पप्पा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्या या गावासाठी घालवलेलं आहे, झिजवलेलं आहे आणि या गावाच्या आवाज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सतत योगदान दिलं. मुळात एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू कबड्डीपट्टू असलेले स्वर्गीय प्रभाकरजी राणे म्हणजेच पप्पा
आणि या कुस्ती कबड्डीमुळे त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण, उत्तम संघटन कौशल्य आणि आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन 12 मार्च 1984 मध्ये ग्रुप ग्रामपंचायत आवाजच्या सदस्य पदावर निवडून आले आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचं महत्वाचं काम स्वर्गीय प्रभाकरजी राणे यांनी पूर्ण केलं. अशा प्रकारची सर्व विकासाची कामे कुठे खाडीवर करता असलेले सर्व ग्रामस्थ, पंचायतचे सदस्य, इथे उपस्थित विद्यार्थी मित्र, आजचा दिवस जेव्हा आम्ही संस्थेमार्फत साजरा करण्याचं ठरवलं त्याचा आज यावेळी 3रं वर्ष आहे. सुवर्ण 2रं. या कार्यक्रमाच्या मागची भूमिका अशी होती की एखाद्या कर्तृत्ववान माणसाचं नुसतं स्मृती नाही तर त्याच्या कार्याचं अनुकरण सर्वांनी करावं, याकरता त्याची स्मृती नेहमी जागती ठेवावी लागते. प्रभाशेठ राणे यांच्याबरोबर माझा संपर्क आला तर मला आठवणी म्हणजे असंख्य आहे, पण त्यात एक मजेशीर गोष्ट अशी आहे की त्यांचं वय माझ्यापेक्षा जवळ 27 वर्षांनी जास्त, पण कधीही त्यांच्याशी वागताना बोलताना एक मित्राशी आपण बोलतोय अशीच कायम मला स्वतःला भावना होती. ते देखील कधी परक्यासारखं वागले नाही. 3ऱ्या पिढीने लक्षात ठेवावं, वय हे मैत्रीचं बॅरिकेड नसतं. आपल्यावर कोण मोठा आहे, आपल्यावर कोण छोटा आहे ह्या गोष्टी विसरून, आणि हेच मोठ्या माणसांचं एक विशिष्ट असतं. त्यांचं एक वैशिष्ट्य मी नेहमी सांगतो की एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली हे नंतर लक्षात आलं तर मोठ्या मनानं त्या माणसाची क्षमा मागणं हे एक त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. कधी कधी म्हणजे आमचे संबंध अशा होते कित्येक वेळा भांडणं व्हायची, पण मी वैतागून घरी पिढी, 2री पिढी आणि 3री पिढी देखील त्याच मार्गाने चालते. कुठेही मार्ग सोडून काही वेगळं ते करत नाही. हे अतिशय चांगली गोष्ट या कुटुंबाबद्दल मला सांगावीशी वाटेल. आज आपण शेठची आठवण करताना निश्चितपणे मनोमन हे ठरवूया की त्यांनी केलेलं जे कार्य, सुरू केलेलं कार्य आहे हे संपूर्ण करणं आपल्या हाती नाही, तेवढी आपली मोठी पात्रताही नाही, पण जेवढा काही खालीचा वाटा आपल्याला देता येईल, जेवढा काही संस्थेकरता करता येईल तेवढा आपण करू, तेवढ्याकरता कटिबद्ध होऊ आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शाळा नावारूपाला कशी येईल ही त्यांना खरी आदरांजली असेल. तेवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे संसार उभे करण्याचे आणि फुलवण्याचं महत्वाचं कार्य स्वर्गीय राणेशेठ यांनी केलं होतं. आणि त्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या रायगड जिल्ह्यातील कबड्डीपट्टू यांनी चांगली कामगिरी करून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांची निवड झाली होती. तर अशा प्रकारे अनेक खेळाडूंना त्यांनी मदतीचा हात दिला. मग कबड्डी असो, कुस्ती असो, कोणताही खेळ असो. तर अशा प्रकारे क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं महत्वाचं योगदान स्वर्गीय राणेशेठ यांनी दिलं होतं. विशेष करून या आमच्या आवाज गावामध्ये सुधारणा, गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं महत्वाचं योगदान दिलं ते स्वर्गीय राणेशेठ यांनी. आणि म्हणून संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये आवाजचे भाग्य विधाते ही एक नवीन ओळख. आलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आपल्यासाठी फक्त पुनर्तिथी दिवस नाही तर एका महान व्यक्ती, महत्वाची एक आठवण आणून देणारा दिवस आहे. स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे, माझे आजोबा, खरं बोलायचं झालं तर माझ्या जन्माच्या अगोदरच ते आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांना बघायचं लाभ मला लागला नाही, पण कुठेतरी त्यांनी केलेल्याची जाण हे आपल्या सर्वांना दिसून येते.
आजची प्रत्येक ठिकाणची जाण त्यांनी संस्कारांमध्ये, त्यांनी दिलेल्या विचारांमध्ये आणि त्यांनी केलेल्या गावाच्या कामासाठी व इकडच्या गावाच्या लोकांच्या समाजासाठी केलेलं प्रत्येक आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांच्या कार्याची ताकद आणि प्रेरणा इतकी मोठी होती की आज माझे बाबा अभिजित राणे, काका रणजित राणे आणि आई अभिलाषा राणे हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आवाज गावाच्या हितासाठी काम करतात. खरं बोलायचं झालं तर माझ्या आजोबांनी जेवढं काही साम्राज्य उभं केलं त्याला जी साथ लागली ती साथ माझी आजी म्हणजे अर्चना प्रभाकर राणे यांनी दिली. खरं बोलायचं झालं तर माझी आजीचा तेवढाच वाटा आहे माझ्या आजोबांच्या एवढं मोठं करणं ह्याच्यामध्ये. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. मार्ग दाखवित राहील आपले चरित्र क्षणोक्षणी. आपली सेवा आपला त्याग स्मरत राहते मन. निस्वार्थी सेवेस आपल्या विनम्र अभिवादन. निस्वार्थी सेवेस आपल्या विनम्र अभिवादन. यानंतर बालवाडी प्रमुखा मान्य श्रीमती प्रमोदिनी पाठक मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सुवर्ण कांबळे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सचिव सन्मान्य श्री प्रभाकर म्हात्रे सर, तसेच बाबासाहेब नाजे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दानकुंडे सर, तसेच स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रसिका म्हात्रे मॅडम, तसेच